तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या पावडर्स मी मागितल्यात, म्हणजे आवळा पावडर, रिटा पावडर, त्याच्यानंतर भृंगराजची पावडर, त्याच्यानंतर जास्वंदीच्या फुलांची पावडर, अशा मी 4-5 प्रकारच्या पावडर मागवल्या होत्या. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला एखाद्या लॉंग व्हिडिओमध्ये त्याची पेस्ट कशी बनवायची आणि कशी लावायची ते पण सांगेन. आता तुम्हाला सांगू का, ह्या जर तुम्हाला पॅकेटमधल्या आवडत नसतील ना पावडर, तर सगळ्यात साधी आणि सोपी गोष्ट आहे, आवळा, रिटा आणि जास्वंदीची फुलं तर कुठे मेडिकलमध्ये मिळतात, परंतु किराणाच्या दुकानामधून आवळा, रिटा, भृंगराज, शिकाकाई हे सगळे आणायचे. छान असं बारीक त्याचं मिश्रण वाटून घ्यायचं, चाळून घ्यायचं, मस्त अशी पावडर तयार होते आणि घरच्या घरी नॅचरल पद्धतीने तयार होते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी ज्या पावडर मागवल्या होत्या ना, त्या कशा मिक्स करायच्या आणि त्यामध्ये काय काय टाकायचं, म्हणजे आपल्या केसाला छान असं टेक्स्चर येतं, छान मस्त जाडजूड केस होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांना वाढसुद्धा होते. तर त्या जे सगळ्या पावडर आहेत का नाही, ते एकत्र मिक्स करून घ्यायच्या तुमच्या केसानुसार, म्हणजे आता तुम्हाला किती लागतात त्याच्यानुसार. आता सगळं पॅकेट तर आपण एकदाच लावू शकत नाही ना, त्यामुळं तुम्हाला जेवढं मेजरमेंट लागते ना तेवढ्यानुसार तुम्ही ते घ्यायचं, किंवा बाबा आपल्या 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 केसांना एवढं लागेल किंवा एवढी लांब केस आहेत तर त्याला एवढं लागेल, अंदाजाने घ्यायचं आहे तुमच्या. आणि त्या 5 पावडर मिक्स करून घेतल्या का नाही, त्याच्या आधी काय करायचं आहे, एक अर्धा ते 1 तास मेथी आणि थोडीशी चहापत्ती असते की नाही, ती ही करायची, आपल्याला कपामध्ये भिजत घालायची. आणि ते मेथीचं आणि चहापत्तीचं जे पाणी आहे का नाही, तेच पाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या पावडरमध्ये ओतायचं आहे. त्यामुळं काय होणार आहे, त्याला लाल असा कलर येणार आहे मस्त असा. आणि मग छान मेथीचं पण आपल्याला त्यामध्ये हे. आणि जर तुमच्याकडे ई विटॅमिनची गुळ असेल ना, कॅप्सूल ई विटॅमिन, तर तीसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. कोणी कोणी काय करतं, पाणी गरम करतं, त्यामध्ये ते हे टाकतं, जवस का काय म्हणतो आपण त्याला, ते टाकतो आणि ते टाकलं का जेल तयार होतं छान असं. किंवा कोणी कोरपट टाकतं, म्हणजे ज्याला काय नॅचरल गोष्ट टाकू वाटतात ते टाकतात. पण आता जवळ आपल्या काहीच नसेल ना, तर मेथी आणि चहापत्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आणि हे दोन्हींचं पाणी छान असं 1 तास 2 तास भिजल्यानंतर ह्या दोन्हींचं पाणी या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी काय करायची, याची पेस्ट बनवून घ्यायची. आता मी नाही ही पावडर शक्यतो घरीच बनवते, परंतु आता माझी संपली आणि मला पिलूच्या शाळेमुळं म्हणा किंवा ह्या सगळ्या, म्हणजे माझी पण कामं भरपूर वाढलेत ना. सकाळी लवकर त्याला सोडायला जायचं, लवकर उठायचं, 5 वाजल्यापासून उठायचं, ह्यांचा डबा बनवायचा, पिलूचं बनवायचं सगळं, त्याच्यानंतर 9:45 वाजल्यापासून त्याची तयारी चालू करायची, त्याला नटवा, त्याला जेवण वगैरे घाला, त्याचं दप्तर, त्याचा अभ्यास. त्यामुळं मला पण एवढा वेळ नव्हता की ते मी आता वाटत बसू किंवा काय करत बसू. त्याच्यामुळं ना मी काय केलं, आयत्याच ज्या पावडर होत्या ना त्या सगळ्या मागवल्या आणि म्हटलं चला आता ह्याचं मिक्स करूया. हे आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळा तर तुम्ही लावू शकता, कारण की त्याच्यामुळं ना मस्त असे आपल्या केसांना टेक्स्चर येतं आणि छान केसांची वाढसुद्धा होते. तर आता हे बघा, हे मिक्स करून घेतलं का नाही, तर एक अर्धा 1 तास ठेवून द्यायचं आहे मिक्स केल्यानंतर. तुम्हाला जर त्यामध्ये अखंड मेथ्या तसं टाकायचे असतील तरी टाकू शकता, नसेल तर तुम्ही त्या मेथ्या बारीक करायच्या मिक्सरवर आणि ती पेस्ट ह्या पावडरमध्ये टाकून घ्यायची. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, छान असं मेथी, तुम्हाला तर माहिती आहे मेथी, कलोंजी, परत ना त्याच्यानंतर कोरफड, त्याच्यानंतर जवस आणि ई विटॅमिन कॅप्सूल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप, केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर एकदम भारीच आहे, नाही का. तर अशा पद्धतीने पेस्ट तयार करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही लावायची. 1-2 तास केसांवर ठेवायची आणि नंतर काय करायचं, धुवून टाकायचं आहे, किंवा 3-4 तास ठेवलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आता पिलूच्या शाळेमध्ये कृषी दिन साजरा करायचा होता, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की एखादं रोप घेऊन या आणि लावा. तर आता मी पिलूसाठी ना रोप शोधत होते, आणि त्यामुळं प्रत्येक झाडाच्या कुंडीतनं 2-2 रोपं होती. परंतु आता आंब्याचं वगैरे दिलं तर बादलीमध्ये ते एवढं काही छान नाही येणार, म्हणून मी काय दिलं नाही. आणि ही आंब्याची झाडं घरी न्यायची आहेत, त्यामुळे मी त्याला ते दिलं नाही आंब्याचं. जे छान असं जांभळीचं झाड होतं ना, मी त्याला पिशवीमध्ये भरलं आणि त्याच्या शाळेमध्ये घेऊन जाणार होती, म्हणून त्याला ते बाजूला काढून ठेवलं माती वगैरे लावून, कारण 1:30-2 वाजता 1:45-2च्या दरम्यान शाळा सुटली का मला ते घेऊन जायचं होतं जाताना. हे बघा, मी असं छान पद्धतीने त्याला काढलं, एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवलं आणि आता म्हणलं जाताना घेऊन जायचं पिलूच्या शाळेत. तर आता ही जी झाडं दिसतात का नाही, प्रत्येक कुंडीमध्ये 2-2, 3-3, उन्हाळ्यात आम्ही ज्या कोळी लावल्या होत्या त्याची ना 3-3, 2-2 झाडं ना एकाच कुंडीत उगवल्यात. त्याच्यामुळं ह्या झाडांना ना सेपरेट करायचं होतं, मग त्याच्यासाठी ना छान असं पार्सल मागवलं होतं आम्ही, मस्तपैकी प्लॅन्ट बॅग म्हणतो ना आपण, ग्रीन कलरच्या असतात, त्या मागवल्या होत्या. तर ह्या पॅकेटमध्ये ना मला वाटतं हे काहीतरी 230 का 40च्या आसपास काहीतरी पडले या. आणि त्यामध्ये एक 10 पिशव्या आहेत म्हणजे. आणि क्वालिटी एवढी छान आहे ना, वर्ष झालं, त्या जुन्या तुम्ही वरच्या बघितल्या असतील त्या वर्ष झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील, पण एवढ्या छान आहेत ना, अजिबात फाटल्या वगैरे नाहीत, काही नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या 10 मागवल्या होत्या. आणि ती 10 झाडं आहेत का नाही, जी कोळी उगवून आलं त्या आंब्याची, ती सेपरेट करायचं होतं, घरी न्यायची होती, त्याच्यामुळे हे सगळं मागवलं होतं.
तर आता म्हणलं हे छानपैकी ना ह्या आल्यातच पिशव्या, तर आता त्यामध्ये ते लावून पण घेऊया. सेपरेट लावले म्हणजे पावसाच्या अचानक कसं आता पाऊस पण यायला लागला आणि छान असं नॅचरल पद्धतीने झाड आता वाढायला लागलेत. उन्हाळ्यात खूप झाडांची म्हणजे असं 2-2 दिवसातनं 2-2 वेळा पाणी ओतावं लागत होतं. आता छान असं त्यांना मनानंच पाणी पण मिळतं आहे नॅचरल पद्धतीनं. तर हे बघा ह्या पिशवीची साईज केवढी मोठी आहे. तुमचं झाड आहे ना गुडघ्यापर्यंत वाढू शकतं, कारण गावाला आहे की नाही छोटं झाड लावलं तर ते लगेच शेळी मेंढ्या खाऊन टाकतात आणि ते झाड जगतच नाही. त्याच्यामुळं आता हे तुम्ही पिशवी बघितलं एवढी छान आणि उंच पिशवी आहेत ना, त्यामुळे गुडघाभर झाड होऊस तोपर्यंत तुमचं ते मस्त असं वाढणार आहे. आता त्याच्यानंतर ना पाऊस तर चालू आहे आणि पिलूला घेऊन आल्यानंतर काही काम नव्हतं म्हणून हे छान असं ना मी मायक्रमचं एक तोरण बनवत होते, कारण माझं जे अर्धच राहिलं होतं बनवायचं त्याच्यामुळे ते बनवत होते. तर ही छान छान अशी डिझाईन मी ना नवीन डिझाईन कशा तयार होतील हे बघते. आता त्याच्यानंतर विठू माऊलीचं पण एक मी बनवणार आहे उद्या परवा, ज्यावेळेस मला टाईम भेटेल ना तेव्हा, कारण टाईम जसा जसा भेटेल ना शनिवार रविवार पिलूला सुट्टी असते तेव्हा त्यामध्ये झालं काही तर मग मी नक्की ते करेन. आता तर हे बघा मस्तपैकी डिझाईन वगैरे बनवून घेतली का नाही त्यामध्ये पण खूप वेळ जातो आणि म्हणून म्हणजे मान खूप मोठ्या प्रमाणात दुखते, नको नको वाटतं. परंतु आता काय छंद एक आपली कला आहे म्हणून ती जोपासली पाहिजे, नाही का. मग आता हे बघा छान छान असं मी बनवत होते. कधी कधी चुकलं तर सोडावं लागतं किंवा नाही छान वाटलं तरी पण सोडावं लागतं. मला फिनिशिंगमध्ये नाही आलं तर मी सोडून टाकते ते. असं दिवसभरात 4-4, 5-5 वेळा होतं आणि ह्यातच सकाळचा दिवस जातो. त्याच्यानंतर संध्याकाळचं थोडंफार पिलूचा अभ्यास घ्यायचा, त्याच्यानंतर झालं संध्याकाळच्या जेवणाचं टायमिंग. असं पण पिलू येतो 2 वाजेपर्यंत घरी, त्याला चालवत आणायचा कधी उचलत आणायचा आणि त्याच्यामुळं 2 वाजतात घरी यायला. आला का अर्धा एक तास त्याचं कपडे बदला, जेवण वगैरे द्या, भूक लागली असेल तर, आणि एक 3-4 तास खेळला का 6, 5:30, 5 वाजेपर्यंत, 3च तास मला वाटते, 5 वाजेपर्यंत त्याला लगेच अभ्यासाला बसवावं लागतं. अभ्यासाला बसवलं ना, आता अजून नवीन आहे त्यामुळे एवढा जास्त वेळ काय तो म्हणजे अभ्यास छान लिहितो वगैरे छान, त्याला लिहायची सवय आहे क्लासला लावल्यापासून. परंतु तो त्याला सारखं आपण तिथं बसून राहायला लागतं की हां पिलू उरक पटकन कर पिलू लिही बाळा, असं प्रत्येक वेळी त्याला म्हणत बसावं लागतं आणि त्याच्यामुळं काय होतं खूप वेळ जातो त्यात. आणि मग नंतर काय संध्याकाळी तर स्वयंपाकाची तयारी हे ते त्यातच वेळ जातो. तर हे बघा असं काहीसं फायनल लुक असा तयार झाला होता, छान असं मस्त असं दिसत होतं. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तर नक्की मला तुम्ही यूट्यूबमध्ये कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता याच्याविषयी माहिती, किंवा इंस्टाग्रामला तुम्ही जाऊन हे सगळं काही बघू शकता, याची किंमत वगैरे सगळं काही मी दिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लगेचच पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींना देखील हे शेअर करा तोरण आवडलं असेल तर.